वर्षभर शेतात राब राबणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा। हिंदू धर्म संस्कृतीनुसार बैलपोळा हा बळीराजाचा अत्यंत महत्त्वाचा सण होय। बैलपोळा हा दर्श पिठोरी अमावस्या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी सर्व देवतांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि बैलांची शिंगे रंगवली जातात। बैलांना रंग लावला जातो किंवा बैलांवरती झूल पांघरली जाते। बैलांच्या शिंगांना फुगे बांधले जातात। बैलांना साज चढवण्यात येतो। पायात तोडे, गळ्यात घुंगरांची माळ असा दिमागदार साज सजवून ऐटीत चालणारा बळीराजाचा लाडका सर्जा म्हणजेच बळीराजाचं सर्वस्व होय। आज खरं पाहिलं तर शेतकऱ्याच्या अख्ख्या वर्षभरातील महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा। बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी हा बैलांना आदल्या दिवशी त्याची खांदामळणी करतो। खांदामळणी केल्याच्या नंतर त्याला शिजवलेल्या कण्या आणि तेल आणि गुळ चारला जातो। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकरी हा बैलांनी आपल्या वर्षभर कष्ट केलेला काम केलेल्या रानात त्याची कृतज्ञता म्हणून एक दिवस उपवासी हा शेतकरी राहतो। आणि ज्या वेळेस बैल हा संध्याकाळच्या वेळेला त्याला त्यानंतर पोळी चारली जाते, त्याच वेळेस शेतकरी हा जेवण करतो आणि बैलांची हे लग्न लावली जातात आणि लग्न लावल्याच्या नंतरच शेतकरी हा जेवण करतो आणि सण साजरा केला जातो।